व्यक्तिपरिचयात्मक लेख. नाशिकचे अल्ट्रामॅन डॉक्टर सुभाष पवार. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. नाशिकचे अल्ट्रामॅन डॉक्टर सुभाष पवार. मेक्सिकोमध्ये कोझुमेल बेटावर 9 ते 11 एप्रिल 2023च्या दरम्यान संपन्न झालेल्या अल्ट्रामॅन स्पर्धेत डॉक्टर सुभाष पवार यांनी उपस्थित जगभरातल्या 20 स्पर्धकांसोबत सहभाग घेतला. 3 दिवस चालणारी ही जगातली सर्वात कठीण शारीरिक स्पर्धा आहे. पहिल्या दिवशी 10 किलोमीटर समुद्रातलं स्विमिंग आणि 145 किलोमीटर सायकलिंग. दुसऱ्या दिवशी 280 किलोमीटर सायकलिंग, असं एकूण 425 किलोमीटर सायकलिंग आणि तिसऱ्या दिवशी 85 किलोमीटर रनिंग. अशी स्पर्धा त्यांनी 41 तास 7 मिनिटात पूर्ण केली. डॉक्टर सुभाष पवार यांचा जन्म सटाणा तालुक्यातल्या जायखेडा इथं झाला. 12 भावंडांमध्ये ते 3ऱ्या क्रमांकाचे अपत्य आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळं डॉक्टरांना लहानपणापासूनच अंग मेहनतीची तसंच विहिरीत आणि नदीत पोहण्याची सवय होती. त्यांचं 5वीपर्यंतचं शिक्षण जायखेडा आणि नंतर नाशिक इथं रुंगटा हायस्कूलला झालं. 8वी इयत्तेत हिंदी राष्ट्रभाषा सभा पुणे परीक्षेत ते महाराष्ट्रात सर्वप्रथम आले. 11वीच्या परीक्षेला ताहाराबाद केंद्रात ते पहिले आले. नंतर त्यांनी औरंगाबाद इथं इंटरपर्यंत शिक्षण घेऊन नाशिकच्या आयुर्वेदिक कॉलेजमधून BA-MS पदवी मिळवली. डॉक्टर सुभाष पवार पदवी परीक्षेत पुणे विद्यापीठात सर्वप्रथम आले. त्यानंतर त्यांनी सातपूर कॉलनी आणि सातपूर गाव इथं आपलं क्लिनिक सुरू केलं आणि बघता बघता सातपूरमधले ते प्रतिथयश डॉक्टर झाले. तेव्हा सातपूरला हॉस्पिटल नव्हतं आणि कामगार वस्ती वाढत होती. त्या काळात त्यांनी आपल्या सुविद्य पत्नीच्या साथीनं 25 बेडचं मोठं हॉस्पिटल सुरू केलं. त्यात सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. ते 30 वर्ष आपल्या प्रॅक्टिसमध्ये रममाण राहिले. मधल्या काळात ते निवेकच्या जलतरण तलावावर दररोज पोहायला जात असत. 2018 साली सहज म्हणून आपल्या पत्नीच्या स्विमिंग करणाऱ्या ग्रुपबरोबर ते भावली धरणावर गेले आणि त्यांनी सहज पाण्यात उडी टाकली आणि ते बघता बघता पैलतीरी पोहोचले. सर्वांना याचं फार नवल वाटलं आणि त्यांना सर्वांनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी होण्याविषयी सुचवलं. त्यानंतर ते कोकणातल्या मालवणच्या 2 किलोमीटरच्या समुद्राच्या स्विमिंग स्पर्धेत सहभागी झाले आणि त्यांनी स्पर्धा वेळेत म्हणजे 21 मिनिटं आणि 53 सेकंदात पूर्ण केली. त्यामुळं त्यांचा उत्साह वाढला. नाशिकला आल्यावर त्यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी आयर्नमॅनची स्पर्धा पूर्ण केल्याची बातमी वाचली. त्यातून त्यांचा उत्साह आणखीन वाढला आणि त्यांनी या स्पर्धेत सहभागी होण्याकरता तयारी सुरू केली आयर्नमॅनच्या स्पर्धेसाठी. मधल्या काळात नागपूरची टायगर मॅन ही स्पर्धा त्यांनी पूर्ण केली. लगेच कोविड आल्यामुळं त्यांना नोव्हेंबर 2019मध्ये आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. परंतु 2021 साली मेक्सिकोत आयर्नमॅन स्पर्धेत ते सहभागी झाले. 17 तासाच्या या स्पर्धेत सुरुवातीला 4 किलोमीटर समुद्रातलं स्विमिंग 2 तास 20 मिनिटात, त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग 8 तास 20 मिनिटात आणि उर्वरित वेळेत 42 किलोमीटर रनिंग करायचं असतं. परंतु डॉक्टर सुभाष पवार यांनी ही स्पर्धा वेळेच्या 2 तास आधीच पूर्ण केली. त्यावेळी त्यांचं वय किती होतं? त्यांचं वय होतं 66 वर्ष. वयाच्या 66व्या वर्षी
एवढी कठीण शारीरिक क्षमतेची परीक्षा घेणारी स्पर्धा पूर्ण करणारे डॉक्टर सुभाष पवार ही भारतातली एकमेव व्यक्ती आहे. त्यांनी स्पर्धा पूर्ण केल्यानंतर त्यांच्या अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनियर असलेल्या मुलानंही आयर्न मॅन स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या मुलाचं नाव आहे रोहित सुभाष पवार. वडील आणि मुलगा आयर्न मॅन असलेली ही महाराष्ट्रातली एकमेव जोडी आहे. श्रोते हो, त्यानंतरही डॉक्टर सुभाष पवार यांनी व्यायामाची प्रॅक्टिस सुरू ठेवली आणि गोवा इथं हाफ आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या वयोगटात ते 4थ्या क्रमांकानं विजेते झाले. कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातली कुंडलिका ही अतिशय कठीण 80 किलोमीटरची रनिंगची स्पर्धा त्यांनी वेळेच्या 2 तास आधीच म्हणजे 14 तासात पूर्ण केली. श्रोते हो, वयाच्या 67व्या वर्षी ही स्पर्धा पूर्ण करणारे ते एकमेव स्पर्धक आहेत. त्यानंतर डॉक्टर सुभाष पवार यांनी मेक्सिको इथल्या 3 दिवसीय अल्ट्रामॅन स्पर्धेची तयारी सुरू केली. या स्पर्धेसाठी टीम तयार करणं आणि स्पर्धेसाठी लागणारा 20 लाखाचा निधी उभा करणं हे सगळं त्यांनी आपल्या आवडीसाठी केलं. मेक्सिकोतल्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ते आपले कोच पुण्याचे चैतन्य वेल्लाळ यांच्यासोबत दिनांक 30 मार्च 2023ला गेले. सोबतच त्यांनी स्पर्धेसाठी आवश्यक असलेली आपली 6 लाखाची सायकल त्यांनी आपल्याबरोबर नेली. मेक्सिकोत त्यांनी आणखीन एक क्रू मेंबर एंजल यांना त्यांच्या 2 मुलांबरोबर आपल्या टीममध्ये सामावून घेतलं. पहिल्या दिवशी म्हणजे 9 एप्रिलला त्यांनी समुद्रातलं 10 किलोमीटर स्विमिंग आणि 145 किलोमीटर सायकलिंग पूर्ण केलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी 280 किलोमीटर सायकलिंग पूर्ण केलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी 85 किलोमीटर रनिंग पूर्ण केलं. पूर्ण स्पर्धा त्यांनी 41 तास 7 मिनिटात पूर्ण केली. स्पर्धा पूर्ण करताना त्यांचं वय 67 वर्ष होतं. श्रोत्यो, या वयात अल्ट्रामॅन स्पर्धा पूर्ण करणारे डॉक्टर सुभाष पवार हे भारतातले एकमेव स्पर्धक आहेत. संपूर्ण तरुण वर्गाकरता त्यांनी अगदी आदर्श घालून दिला आहे. त्यांचा मुलगा रोहितनं अल्ट्रामॅन स्पर्धा त्यांच्या आधी 2 महिने म्हणजे फेब्रुवारीतच पूर्ण केली. भारतात अल्ट्रामॅनची स्पर्धा पूर्ण करणारी वडील आणि मुलाची ही एकमेव जोडी आहे. डॉक्टर पवारांनी नियमित व्यायामाला सुरुवात वयाच्या 62व्या वर्षी केली आणि वयाच्या 67व्या वर्षी ही जगातली सर्वात कठीण शारीरिक आणि मानसिक व्यक्तीचा परमोच्च कस लावणारी स्पर्धा पूर्ण केली. या वयोगटात अल्ट्रामॅनची स्पर्धा पूर्ण करणारे डॉक्टर सुभाष पवार ही भारतातली एकमेव व्यक्ती आहे. आपल्या यशाचं श्रेय ते लहानपणापासून कष्टाची सवय, जिद्द आणि शारीरिक फिटनेसला देतात. आपल्या आवडीच्या कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी वयाचं कोणतंही बंधन नसतं हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. आपली मानसिक आणि शारीरिक तयारी केली, त्याकरता नियमित सराव केला तर आपण कोणतीही गोष्ट शक्य करून दाखवू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. 62व्या वर्षी सुरू केलेल्या 5 वर्षाच्या व्यायामाच्या प्रॅक्टिसनंतर त्यांनी जगातली सर्वात कठीण परीक्षा वयाच्या 67व्या वर्षी पूर्ण केली आहे. हा भीम पराक्रम करणाऱ्या डॉक्टर सुभाष पवार यांचं त्रिवार अभिनंदन. त्यांना दीर्घायुष्य लाभो. संपूर्ण भारतातल्या तरुणांना त्यांनी शारीरिक फिटनेसचे धडे द्यावेत. रिटायरमेंटनंतर आता सगळं काही संपलं आहे अशा मानसिकतेनं निराश होणाऱ्या व्यक्तींसाठी डॉक्टर सुभाष पवार हे आदर्श व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर सुभाष पवार, श्रीमती शीतल पवार, त्यांचे चिरंजीव रोहित पवार
फिटनेसच्या बाबतीत संपूर्ण भारताकरता आयकॉन ठरले आहेत. आयकॉन. यापुढं संपूर्ण भारताला अभिमान वाटावा अशा स्पर्धा त्यांनी जिंकाव्यात, यासाठी त्यांना सशक्त शुभेच्छा. नाशिकचे अल्ट्रामॅन डॉक्टर सुभाष पवार या व्यक्तिपरिचयात्मक लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक प्राचार्य प्रशांत पाटील. मोबाईल नंबर 9511859939 9511859939. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.